तर नक्कीच इथे मात्र आमच्या समवेत जुळत आहेत आदरणीय सुधीर वाघ सर जुळतील इंटरनॅशनल कॉमेंटेटर आपल्या समवेत आहेत. राष्ट्रीय लेवलला त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. नक्कीच सरांचं मी स्वागत करतो आणि घेऊन जातो. या मॅचमध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिलाच बॉल इथे मात्र प्रयत्न फसलाय, दाद मागितले पंचांकडे, अपील उत्साह जास्त आहे या बॉलच्या पाठीमागे, परंतु पंचांनी इथे मात्र दाद फेटाळली आहे. आणि ज्यार्थी आपण चर्चा करतोय पहिलाच बॉल डिलिव्हर केला त्यार्थी तिन्ही स्टंपच्या समोर पकडण्याचा प्रयत्न होता. आणि नक्कीच या ठिकाणी सुधीरजी वाघ सर आमच्या समोर जुळे. सर काय सांगाल स्पर्धेबद्दल? अतिशय चांगली स्पर्धा ज्यार्थी तुमची चर्चा नक्कीच केली गेली की अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही समालोचन करता, राष्ट्रीय लेवलला आपलं समालोचन आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? एक चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी संपूर्ण जर पाहिलं तर भूमिपुत्र मैदान ज्ञानविकास रोड सेक्टर 23 कोपरखैरणे हे पटांगण हे क्रीडांगणावरती अप्रतिम असं आयोजन आदरणीय अजित वरे साहेब असतील, त्यानंतर किशोर निकम साहेब असतील, तसेच ब्लॅक कोब्रा कुसगाव संघातील सर्वच जे खेळाडू आहेत, सहकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून एक सुरेख स्पर्धा आज या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी त्याने मला या ठिकाणी पाचारण केलं, त्याबद्दल देखील त्यांचे धन्यवाद. कॅरी ऑन प्लीज. चेंडू सीमारेषा पार जातोय. गणेश कारंडेने खेळला हा फटका. लागोपाठचे 2 बॉल जरी डॉट केले, तदनंतरच्या तिसऱ्या बॉलवरती याने खेळलाय चौकार आणि आता मात्र धावफलकावरती धावा लागल्यात. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. सातत्यपूर्व आपण चर्चा करतोय. पॉवर प्लेचं षटक तुम्हाला जास्तीत जास्त धावा कोटायच्या असतात या षटकामध्ये, कारण क्षेत्ररक्षकांवरती निर्बंध असतात. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून चेंडू तुम्हाला टोलवायचा. आता मात्र मिडॉनच्या डोक्यावरतून खेळलेला फटका निघालाय. अनिल ढवळे इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पिच केलाय. ज्यावेळेस आपण पाहिला उजव्या एसटी बाहेर बॉल डिलिव्हर केला जातो त्यावेळेस फलंदाजाचा फुटवर्क खूप महत्त्वाचा आहे. खूप लांब बॉल असतो बॉडी लाईन पासून, परंतु कुठेतरी त्या बॉलच्या जवळ जाऊन त्याला चांगला स्ट्रोक खेळणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिल ढवळे साकारतो आहे. निघालाय पहिलं षटक घेऊन. उर्वरित बॉल इथे मात्र डिलिव्हर करेल. यस, डावी एसटी सोडली आहे या बॉलने. पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. अतिरिक्त धावफलकावरती येते. स्वैर मारा आहे. ज्यार्थी आपण पाहिलं पहिले 2 बॉल मिडल स्टंपवरती ट्रॅव्हल केले, तदनंतर उजव्या एसटी बाहेर, तदनंतर आता मात्र डावी एसटी सोडणारा बॉल तुम्ही आम्ही पाहिले. चांगली मॅच आपल्या समोर रंगली. एका बाजूला संघ आहे स्टार 11 चिखली, तर दुसऱ्या बाजूला किरुंडे संघ येऊन भिडला. एक चांगली फाईट आपल्या समोर रंगली आहे. ज्यार्थी आपण चर्चा करतो या मॅच बद्दल. नक्कीच हाही डॉट बॉल आहे. या ठिकाणी नक्कीच मी आमंत्रित करतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी विशेष सहकार्य केलं आदरणीय प्रशांतजी वरे साहेबांचं इथे मात्र आगमन झालं. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचला विशेष सहकार्य केले गेलेलं आहे. हा बॉल पहा मित्रांनो, अकुट टप्पा अतिरिक्त उसळी या बॉलच्या पाठीमागे दिली होती अनिल ढवळेने. यस, फुल टॉसला माफी नसते. क्रिकेटची मेजवानी मी म्हणेन इथे मात्र वायाला गेलेली आहे. धावफलकावरती 6 धावा लागल्या आतापर्यंत. 5 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत धावफलक. ज्या अर्थी आपण चर्चा करत आलो सातत्यपूर्व 5 या आकड्याचं महत्त्व क्रिकेटच्या परिभाषेत जर आपण सातत्यपूर्व पाहिलं तर एका मॅचमध्ये 5 झेल पकडण्याचा विक्रम जॉन्टी रोड्स यांच्या नावावरती आहे. सातत्यपूर्व आपण चर्चा केली. एकमेव खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे आहे ज्याने मात्र एका मॅचमध्ये 5 झेल पकडल्या होत्या. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत स्टार 11 चिखली संघाच्या 5 धावा. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गणेश कारंडे तर दुसऱ्या बाजूला अजय मांढरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असेल. रोहिदास ढवळे गोलंदाजी मार्कवरती 2रं षटक आपल्या नावे घेऊन आला. यांच्या अर्थी आपण चर्चा करतोय. 2रं षटक प्रगतीपथावरती आहे. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय मांढरे. ओहो, इथे मात्र दिशा दिलीये क्षेत्ररक्षक खाली. पहिला फलंदाज इथे मात्र कोसळलाय. नाव आहे अजय मांढरे. इथे मात्र परततोय, माघारी जातोय. विकेट इथे मात्र मिळवली. ज्या अर्थी आपण चर्चा करतोय या बॉलवरती नाव आहे रोहिदास ढवळे या खेळाडूने इथे मात्र ही विकेट टिपली आहे. फलंदाज इथे मात्र कोसळला
अजय मांढरे हा खेळाडू इथे मात्र माघारी जातोय. कोणती धाव आपल्या संघासाठी बनवू शकला नाही आणि जारती काय गोलंदाजी करतोय. किरुंडे संघ अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु या गोलंदाजांविरुद्ध पहिल्या सत्रामध्ये धावा तुम्हाला धावफलकावरती जास्तीत जास्त लावणं खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण चर्चा करतो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचं काम काय असतं, तर मात्र आम्हाला जास्तीत जास्त धावा पहिल्या सत्रामध्ये बनवायच्या आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाला या धावा चेस करताना आम्हाला डिप्रेशनमध्ये टाकायचं आहे. हे सूत्र असणं खूप महत्त्वाचं आहे पहिल्या सत्रामध्ये जर तुम्ही फलंदाजी करता. या बॉलला दिशा दिलीये, स्विंग करून दिलाय, डीप मिड विकेट, सीमारेषा पार, हवाई हल्ला येतोय हा षटकार. आता मात्र मोठा फटका खेळलाय गणेश कारंडे या खेळाडूने. या अगोदर त्याने चौकार जरूर खेळला, परंतु त्याने आतापर्यंत मी म्हणेन 5 निर्धाव बॉल फेकलेला आहे. ज्यावरती आपण पाहतो सातत्यपूर्व या स्पर्धेला 2 दिवस आवाज किरण सर असतील, संतोष देसाई सर असतील, तदनंतर गुणलेखिकाची भूमिका आपण पाहतोय अक्षय कदम आहे, एक प्रोफेशनल गुणलेखक. इथे मात्र याही बॉलला दिशा चांगली, हीच ती महत्वाची जागा दाखवून दिली. दुसरा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये होतोय, येतोय हा षटकार. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय दुसरा ब्लास्ट गणेश कारंडे याने दाखवला मैदानाच्या आतमध्ये, ज्याने मात्र योगदान दिलंय आतापर्यंत स्टार 11 चिखली संघाला 16 या धावांचं त्याने मात्र इथे मात्र योगदान आपल्या संघाला दिलंय. आणि ज्यावरती आपण चर्चा करतो या खेळाडूची विकेट खूप महत्वाची असेल. ज्यावरती मॅच जर आपण पाहिली किरुंडे संघाच्या माध्यमातून प्रयत्न असेल की या खेळाडूला आम्हाला लवकरात लवकर माघारी पाठवायचं आहे, परंतु स्टार 11 चिखली संघाच्या माध्यमातून प्रयत्न हाच असेल की गणेश कारंडेचा की मला मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसायचं आहे. आणि ज्यावरती या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय, अनेक पारितोषिकांची उधळण, ही स्पर्धा अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेचं सातत्यपूर्व आपण पाहतोय. 3 दिवस, तिसरा दिवस, फायनलचा दिवस. याही बॉलला आता मात्र हा वेध खेळलाय, तिसरा ब्लास्ट, लागोपाठचा चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार, काऊ कॉर्नर, सीमारेषा तोडलीये तलवारीच्या धारेने. मिळतील धावा याही बॉलवरती 6, येतो षटकार. 3 षटकार आतापर्यंत लागोपाठ या खेळाडूने खेळले. नाव आहे गणेश कारंडे. काय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आहे हा स्टार 11 चिखली संघाचा खेळाडू. सर जर पाहिलं तर अतिशय चांगली फलंदाजी लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 षटकार या खेळाडूने खेळत आमूलाग्र बदल स्कोर बोर्ड मध्ये केलाय. धावफलकावरती आपण 7 धावा लागल्या, 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. 23 आतापर्यंत धावफलक. अक्रॉस द बॅट, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. मिळतील याही बॉलवरती रन 4. मैदानाच्या आतमध्ये गणेश कारंडे नावाचं वादळ आहे. या वादळाला कोण शांत करेल? काय फलंदाजी करतोय स्टार 11 चिखली संघाचा? नाव आहे गणेश कारंडे. आणि ज्या अर्थी रोहिदास ढवळे या गोलंदाजावरती हा फलंदाज तुटून पडलाय, ज्या अर्थी सर्व डावपेच रोहिदासचे उधळून लावलेत. नाव आहे गणेश कारंडे. हो इथे मात्र या बॉलला माफी नसेल. फुल टॉस चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू सरळ चाललाय 6 धावांसाठी. येतील या बॉलवरती धावाचा, येतो षटकार. 4 षटकार या ओव्हर मध्ये लागले गेले, त्याच्यामध्ये 1 चौकार. काय फलंदाजी केली सुरुवातीला, नक्कीच थोडासा बिचकला, अडखळला, परंतु तदनंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये याने केलेला हल्ला बोल, सीमारेषेला लावलेली आग तुम्ही आम्ही पाहिली. धावफलकावरती आम्ही जातो, धावा लागल्या 33 धावा धावफलकावरती लागल्या. आणि रोहिदासने इथे मात्र 28 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. अनिल ढवळेने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. तोच मोमेंटो घेऊन पुढे जाईल की काय हे प्रश्नचिन्ह होतं, परंतु पहा रोहितने केलेली गोलंदाजी, त्याच्या विरुद्ध चढवलेले प्रहार गणेश कारंडेचे अफलातून आहेत. अकरा बॉल सामोरा गेलाय आणि मात्र 32 धावांचं योगदान त्याने आपल्या संघाला दिलंय. काय फलंदाजी करतोय, ज्या अर्थी आपण चर्चा नक्कीच करतोय. स्टार 11 चिखली संघाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. तिसरं षटक कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल ही जबाबदारी. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल.
आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच धावा कुठल्या क्षेत्ररक्षणाची विवरण नक्कीच आपण पाहूया. या तिसऱ्या षटकासाठी काय सजवली आहे. समोर आता मात्र फलंदाज असेल प्रमोद देसाई, पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला जाऊन पोहोचलाय. आता मात्र क्षेत्ररक्षण नक्की सजवलं जाईल. डावकुरा फलंदाज आहे, डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर सजवलाय, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. हे क्षेत्ररक्षक आहे अंतर्वर्तुळातलं सजवलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक आपल्या नावे घेऊन आलाय विलास ढवळे. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक आपल्या नावे घेऊन आलाय. आहे किरुंडे गावचा खेळाडू, तिसरं षटक आपल्या नावे घेऊन आलाय. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती रन्स आहेत आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 33 आतापर्यंत धावफलक. इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 12 बॉल इथून पुढे डिलिव्हर केले जातील. 12 चेंडूच्या पाठीमागे दडलंय काय सर. ज्या पद्धतीने दुसरं षटक फोडला, अक्षरशः 4 षटकार 1 चौकार खेळला गणेश कारंडेने, अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. डावखुरा फलंदाज, इथे मात्र चेंडू हवेत खेळतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषा तोडून फोडून भेदून जातोय. मिळतील धावा या बॉलवरती 4. आता मात्र दमखम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे प्रसाद देसाई. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे हा खेळाडू. आणि ज्यावेळेस डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेस त्याची ऑन साइड परफेक्ट असते. देवी देणगी आहे या खेळाडूंना. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय आता मात्र परिश्रम घ्यावे लागतील विलास ढवळे या गोलंदाजाला, कारण समोर डावखुरा फलंदाज आहे. येस, इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल डिलिव्हर केलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपल्या भात्यातून फेकलाय आणि ज्यावरती चर्चा नक्कीच आपण करतोय. आणि नक्कीच ज्यावरती आपण चर्चा करतोय प्रसाद देसाई एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज आहे. चर्चा त्याच्याबद्दल नक्कीच करूया दुसऱ्या सत्रामध्ये. परंतु इथे मात्र याही बॉलवरती आपण चर्चा करतोय. 2 धावा इथे मात्र अंकित केलेल्या आहेत. नाव आहे प्रसाद देसाई. ओहो, इथे मात्र आपल्या रडार मध्ये घेतलाय बॉल. डीप मिड विकेट, सीमा रेषा तोडून फोडून जातोय. येतोय या बॉलवरती मोठा बिग ब्लास्ट षटकार. 45 धावा धावफलकावरती लागल्या. 45. तुम्ही जर डावखुऱ्या फलंदाजाला आपल्या रडार मध्ये बॉल देणार तर त्याला मोठा फटका पाहायला मिळणार. दैवी देणगी आहे या खेळाडूंची. ऑन साइड परफेक्ट असते म्हणून की काय या बॉलवरती तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालाय षटकार. जबाबदारी खूप मोठी आहे विलास ढवळे या खेळाडूच्या खांद्यावरती. इथे मात्र चेंडू हवेत आहे, फटका फसलाय. यस, इथे मात्र झेल पकडली आहे. मोठा फलंदाज इथे मात्र माघारी परततोय, ज्याने मात्र डाव सावरण्याचा मिडल ऑर्डर मध्ये प्रयत्न केला. 1 चौकार 1 षटकार खेळला आणि इथे मात्र 12 धावांचं योगदान प्रसाद देसाईने दिलंय या स्टार 11 चिखली संघाला. इथे मात्र फलंदाज क्रमांक कोसळलाय 2रा. षटक क्रमांक माफ करा, इथे मात्र षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना 4था फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्राचारण होतोय. सुमित देसाई मैदानाच्या आतमध्ये, माफ करा सुमित पिसाळ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावरती. नाव आहे विलास ढवळे. या बॉलला इथे मात्र चांगली दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येईल, शॉर्ट मिड विकेट आहे, फेक केली जाईल. एकदा इथे मात्र निश्चित अंकित होईल. ज्यावरती आपण चर्चा करतोय तुंबळ युद्ध सुरू आहे. पहिलं सत्र आहे. आम्हाला सर्वात मोठा स्कोर उभा करायचा आहे किरुंडे संघाविरुद्ध. याच प्लॅनिंगने वाटचाल सुरू आहे स्टार 11 चिखली संघाची. परंतु किरुंडे संघाचा प्रयत्न हाच राहील की आम्हाला कमी धावसंख्येवरती या स्टार 11 चिखली संघाला रोखायचं आहे. हे प्लॅनिंग नियोजन या दोन्ही संघांचे असतील या मॅच मध्ये. परंतु तुमच्या आमच्या जरतरला क्रिकेटमध्ये काही महत्व नाही. स्विंग करून द्यायचा आहे, प्रयत्न फसला आहे. ज्यावरती आपण चर्चा करतोय पॅडलाईनची गोलंदाजी इथे मात्र बीट करून जाते. आणि ज्या वेळेस पॅडलाईनची गोलंदाजी केली जाते त्यावेळेस तुम्हाला ऑन साइडला फटका पाहायला मिळतो. आता मात्र 3 षटकांचा इथे मात्र खेळ संपलाय. धावा आल्या धावफलका. एक शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल.
यस, इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय, माफ करा, क्षमस्व असावं. 18 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती आम्ही जातो. धावा लागल्या. स्टार 11 चिखली संघ जाऊन पोहोचलाय. 46 धावा धावफलकावरती लागल्या. 46 आतापर्यंत धावफलक आहे. 46 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 षटकांचा इथे मात्र खेळ संपला. चला, वेळ घेऊ नका किरुंडे संघ, आपण खूप वेळ घेताय, स्पीडअप घ्या. बऱ्याचशा मॅचेस आपल्याला याही स्पर्धेमध्ये खेळवायच्या आहेत, याची नोंद घ्या. शिवाजी ढवळे शेवटचं षटक आपल्या नावे घेऊन आलाय किरुंडे संघाच्या माध्यमातून. नाव आहे शिवाजी ढवळे. फलंदाजी मार्कवरती आता मात्र गणेश कारंडे, ज्याने मात्र दुसऱ्या षटकाचा समाचार अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला होता. असा फलंदाज, नाव आहे गणेश कारंडे, गाव आहे चिखली. चला, विनंती असेल, खूप वेळ घेताय, मॅच सुरू ठेवा. क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय. या गणेश कारंडे विरुद्ध सजवलंय. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, ज्यावरती आपण पाहतोय. तर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बोलवलाय, लॉंग ऑफ बोलवलाय. मैदानाच्या आतमध्ये मिड ऑन आहे, कव्हर आहे, पॉइंट आहे. संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट नसेल, शॉर्ट स्क्वेअर लेग नसेल, मिड ऑन नसेल. खोलवर टप्प्याचा हा बॉल, इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दिली, फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचं घेतलंय जोखीम. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. आणि ज्या अर्थी शेवटचं षटक हाताळतोय, खूप मोठी जबाबदारी असेल शिवाजी ढवळे या खेळाडूच्या खांद्यावरती, कारण समोर फलंदाज आहे गणेश कारंडे, ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त चौकार षटकारानेच बोलती आहे. इथे मात्र फुल टॉसला माफी नसेल. या चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, बिग ब्लास्ट येतोय षटकार. नो बॉल आहे. 7 धावा नक्कीच या बॉलवरती अंकित होतील. बीमरचा नो बॉल. इथे मात्र पंचांनी या खेळाडूला सांगितलेलं आहे की हा बीमरचा नो बॉल फेकलाय, दंडित केलंय. नो बॉलची जाजाबेस मित्रांनो आपण चर्चा करतो. सातत्यपूर्व मी चर्चा केली की 10 खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी कधीही नो बॉल टाकला नाही. डेनिस लिली ऑस्ट्रेलिया, इम्रान खान पाकिस्तान, कधी नो बॉल नाही. EM बोथम इंग्लंड यांनीही कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल टाकला नाही. या बॉलला इथे मात्र नक्कीच खुल्ल टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला. एक धाव इथे मात्र निश्चित अंकित होईल. आणि ज्या अर्थी स्ट्राईक रोटेट केले, खूप महत्वाचं आहे किरुंडे संघासाठी. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज जाऊन पोहोचलाय. सुमित पिसाळ आता मात्र स्ट्राईक करेल. जबाबदारी या उर्वरित बॉलची आपल्या खांद्यावरती घेईल. जबाबदारी कुठपर्यंत घेऊन जाईल स्टार 11 चिखली संघाला. या बॉलला इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दिली. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, चेंडू जातोय. मिळतील धावा. या बॉल वरती 4. काय फटका खेळलाय. जार एका बाजूला गणेश कारंडे अतिशय चांगली फलंदाजी करतोय. तदनंतर आता मात्र सुमित पिसाळने सूत्र आपल्या हाती घेतले आणि दाखवून दिलाय या बॉल वरती आपला दमकम. खेळला लॉंग लेग रिजन मध्ये हा चौकार. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय शिवाजी ढवळे या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी खूप मोठी आहे. व्हेरिएशन त्याला दाखवावे लागतील. फटका खोदून काढलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न थोडासा फसला, परंतु जमेची बाजू ही असेल की या बॉलवरती 1 धाव नक्कीच अंकित झाले. 61 धावा धावफलकावरती लागल्या. 61 आतापर्यंत धावफलक आहे. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं युद्ध रंगले. चांगल्या तंत्रावरती फलंदाजी होती आणि ज्या अर्थी गोलंदाजी साकारली जाते. हा बॉल पहा मित्रांनो, खोलवर टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला होता. यस, इथे मात्र पुन्हा एकदा बीमर आहे. या बॉलला इथे मात्र चढवलाय प्रहार. तदनंतरच्या बॉल वरती असेल फ्री हिट, परंतु 2 बीमर इथे मात्र फेकलेत. तीन धावा या बॉल वरती अंकित केल्या गेलेल्या आहेत. आणि ज्या अर्थी कुठेतरी गोलंदाजाला थांबवलं गेलंय. तुम्ही 2 बीमर टाकता तर त्या गोलंदाजाला मुभा नसते. तिथून पुढचे उर्वरित बॉल तो टाकू शकत नाही. हा क्रिकेटमध्ये नियम आहे. आता मात्र गोलंदाज इथे मात्र चेंज केला जाईल. दुसऱ्याला बोलवलं जाईल उर्वरित चेंडू डिलिव्हर करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे मात्र बोलवलाय. चला, वेळ घेऊ नका मित्रांनो, आपण खूप वेळ घेताय. किरुंडे संघ यानंतरची मॅच आपल्या समोर आहे. खावली विपक्ष
ब्लॅक कोब्रा कुसगाव अ. आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. मॅच आपली आहे. एका बाजूला खावली संघ असेल तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक कोब्रा कुसगाव अ संघ असेल. टॉससाठी आपण तयार राहायचं. जसं मात्र पहिलं सत्र संपेल तसं मात्र आपण टॉस करणार आहोत. यस, डावी एसटी सोडली आहे या बॉलने. व्हाईट बॉल इथे मात्र घोषित केलाय पंचांनी. आणि ज्या अर्थी आपण चर्चा केली की इथे मात्र थांबवलं शिवाजी ढवळे या खेळाडूला, त्याने मात्र 2 बीमर फेकले. यस, हाही बॉल डावी एसटी सोडतोय. लागोपाठचा दुसरा बॉल येतोय डॉट बॉल. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय की डावी एसटी सोडलेली आहे याही बॉलने. चला टॉससाठी या. पहिलं सत्र संपतंय. टॉस आहे खावली विपक्ष ब्लॅक कोब्रा कुसगाव अ असा टॉस इथे मात्र आपण करतोय. विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. तिथे मात्र सुधीर वाघ सर आपल्या समोर जुळतील या टॉससाठी. या बॉलला आता मात्र फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. येतोय हवाई हल्ला. मिळतील धावा 6. 17 बॉल मध्ये गणेश कारंडेने केल्या धावा 50. मित्रांनो, या खेळाडूचा खेळ जर तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या नक्कीच वाजवा. 17 बॉल मध्ये 50 धावांचं योगदान त्याने दिले स्टार 11 चिखली संघाला. आणि ज्या अर्थी संपूर्ण या 3 दिवसांमध्ये 3 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आपण चर्चा करूया. येस, इथे मात्र या बॉलला दिशा द्यायची आहे. प्रयत्न फसलाय परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. लेग बाईटच्या माध्यमातून ही येते धाव. इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये स्टार 11 चिखली संघाने धावा धावफलकावरती लावल्यात. 73 धावा. 74 धाव्यांचं लक्ष असेल. येणारे बॉल 24 बॉल 74 धाव्यांचं लक्ष असेल तर टॉस इथे मात्र आपण करतो. एका बाजूला खावली तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक कोब्रा कुसगाव. तर नक्कीच सरांनी या ठिकाणी मी आमंत्रित करतो. आदरणीय सुधीर वाघ सरांना विनंती करतो की इथे मात्र टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे मात्र आपण टॉस संपन्न करायचा आहे. सर आपल्या समोर जुळतील. 2 संघांना एक आपल्या समोर असेल आणि ज्यांचं समालोचन आपण राष्ट्रीय लेवलला पाहतो असे समालोचक आदरणीय सुधीर वाघ सर इथे मात्र हा टॉस संपन्न करतील. चला दोन्ही संघ वेळ घ्यायचा नाही. टॉस आपला केला जाईल. 74 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असेल 24. स्पर्धा आपण पाहताय ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब कुसगाव आयोजित वागेश्वरी चषक 2021. प्रवीणजी वाडकर डीमार्ट मॅनेजर यांचं इथे मात्र आगमन झालंय. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा टॉस होईल. प्रवीणजी वाडकर डीमार्टचे मॅनेजर आहेत. यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस संपन्न केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 2 संघ असेल. एका बाजूला खावली संघ तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक कोब्रा कुसगाव संघ. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल कावली 11 तसेच ब्लॅक कोब्रा या 2 संघाच्या कर्णधार विनंती आहे की आपण टॉस का बॉस कौन होगा. ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब आयोजित कुसगाव या संपूर्ण स्पर्धेचं एक दिमागदार आयोजन आणि आजच्या दिवसातील या 2 संघांच्या दरम्यानची पहिली लढत. टॉससाठी आपल्या समवेत आहेत आदरणीय प्रवीण वाडकर साहेब डीमार्टचे सर्व आणि आमच्या समवेत अजित वरे साहेब देखील आहेत. 2 संघाचे कर्णधार प्लीज यायचे. खावली संघाचे कर्णधार यावेळी टॉससाठी कॉल देतील. छापा असा कॉल दिला आहे आणि नक्कीच छापा हा कॉल जिंकलेला आहे खावली संघानं. धन्यवाद वाडकर साहेब आपण या ठिकाणी आलात. तर खावली संघाचे कर्णधार आपण टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घेतलाय. बॉलिंग करणार आहे पहिले. याचं एक विशेष कारण काय आपण सांगू शकता. कारण खेळपट्टीचा अंदाज आपण घेतलाय का. नाही काय पहिलीच मॅच आहे. मागच्या वेळी तुर्ब्याला खेळलो होतो यांच्याबरोबर तर 40-45 रन केले होते आम्ही. तरी त्यांनी चेस केले होते. यावेळी त्यांना 40-50च्या मध्येच त्यांना हे नक्कीच 50 धावांचं एक आव्हान आपण दिलेलं आहे. तर आपल्याला शुभेच्छा असतील आपल्या संघाला. ऑल द बेस्ट.
तर आपण वळूया या स्पर्धेचे यजमान आहेत आदरणीय अजित वरेकर साहेब. आपल्या संघाने प्रथम नाणेफेक जरी आपण हरला असाल तर देखील मॅच जिंकण्याच्या दृष्टिक्षेपणातून आपण काय प्रयत्न करणार आहात? नाणेफेकीचा कौल जरी त्यांच्या बाजूला लागला असेल तरी मी जर नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजीच करणार होतो, कारण माझ्याकडे फलंदाजीचा खूप मोठा असा भरणा आहे आणि मी टार्गेट त्यांच्याकडे एक 60 धावांचं तरी नक्कीच उभारू शकतो. एवढी तगडी फलंदाजी माझ्याकडे आहे. अमित आहे, चिंतामणी आहे, संदेश आहे, शैलेश आहे. तर नक्कीच या स्पर्धेतील आपली छाप नक्कीच यजमान ज्या ज्या वेळेस स्पर्धा आयोजन करतात त्यावेळी एक वेगळं वलय असतं आणि एक प्रेक्षकांच्या यावेळी संपूर्ण आशा अभिलाषा अपेक्षा असतात की या संघानं ही स्पर्धा जिंकावी. मात्र खावली संघ आहे, कर्णधार हसतायत आणि एक तगडं चॅलेंज या दोन संघ जे बलाढ्य संघ आहेत आणि दोन संघांमध्ये लढत आपल्याला एक थेट प्रक्षेपण क्रिकेट इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद वाडेकर साहेब, आपण यायचं आहे. धन्यवाद बोथ द कॅप्टन्स, ऑल द बेस्ट वाडेकर साहेब, थँक्यू. ओके, आपल्या संपूर्ण क्रिकेटपटूंसाठी यावेळी स्नॅक पार्लेजी ताकदचं केलो खूप केलो, कारण पॉवर प्लेमध्ये आपल्याला खेळायचं. हो टू कॉमेंट्री बॉक्स प्लीज. येस सर, थँक्यू सो मच सर. 74 धावेचं आव्हान आपण पाहतोय किरुंडे या संघासमोर. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, तदनंतर आपण पाहिलं तर दुसरा चेंडू अगदी कवचच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट कवचच्या दिशेने क्षेत्ररक्षण झाल्यानंतर 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट. या 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मिस्टर प्रशांत आपण पाहतोय. लीडिंग एज आहे, आवाज कानापर्यंत आलेला आहे. फलंदाजाला माघारी जावं लागेल. फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अनिल, बॅक टू द पवेलियन. पहिली विकेट आपण पाहिली तर संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती असताना पहिल्या विकेटचं पतन होत आहे. त्याचबरोबर मी प्रमुख पाहुणे माननीय सन्माननीय प्रशांतजी वरे साहेब मुकादम आपणास विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचे साहेब. त्याचबरोबर जयरामजी वाडकर साहेब आणि त्याचबरोबर नितीनजी मांढरे साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. विनंती करेल सर्व प्रमुख पाहुण्यांना आपण यायचं व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर प्रशांतच्या बाबतीत मी चर्चा करतोय. मागच्या मॅचमध्ये देखील प्रशांतने येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला शांत ठेवलं होतं. तो प्रशांत पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजीचा बादशाह आपण पाहतोय. एपी बॉईज या ग्रामीण संघातून खेळत असणारा हा खेळाडू बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर अप्परकट मारण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय. प्रसादच्या हातामध्ये आपण पाहिलं बॉल तिथे जातोय. 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. येस, नवी मुंबई ग्रामीण क्रिकेटमध्ये एपी बॉईज नेहरू या संघाकडून खेळताना पाहिलंय आपण प्रशांतला वारंवार. अराउंड द विकेट पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन अगदी स्विच हिट मारण्याचा तिथे प्रयत्न होता. एका हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथे होता, मात्र तो फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. तर आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि या 5 चेंडूमध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय अवघ्या 4 धावसंख्या. पहिल्या घेरवरती आपण पाहतोय संघ खेळत असताना किरुंडे हा संघ 74 धावेचं आव्हान आहे. शेवटचा चेंडू हा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय. बॉल कॅरी केल्यानंतर 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि या षटकानंतर धावसंख्या पाहतोय अवघ्या 5 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचं आहे. 74 धावेचं आव्हान आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील तिसरी 50 ती नावावरती राहिली म्हणजे गणेश कारंडे यांच्या. 17 चेंडूमध्ये 50, 18 चेंडूमध्ये 50 धावा करणारा हा खेळाडू ठरतोय तिसऱ्या 50चा मानकरी. पहिली 50 पाहिली या आयोजनाची तर सागर वाडकर याच्या नावावरती पहिली 50 होती. सेकंड 50 आपण पाहिली तर अभि चोरट 18 चेंडूमध्ये 55 धावा खेळी करून सेकंड 50चा मानकरी अभि तिथे ठरला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मिस्टर गणेश कारंडे.
तर मोठं नाव आहे. फुलटॉस चेंडू वाईडिशच्या दिशेने नक्की होता, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका देखील कंप्लीट केली जाते. आपण पाहिलं तर अगदी वेगाने रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं तर कमेंटमेंट आणि ॲक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या दुसऱ्या धावेमध्ये बघायला भेटतोय आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. तर या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 लॉस ऑफ 1 विकेट. बॅकफुटला जाऊन तिथे ऑफ कट बघायला भेटला. बॅकफुटला जाऊन अगदी हलक्या हाताने आपण पाहिलं तर कव्हर फटका मारण्याचा प्रयत्न तिथे बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर आहे. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. 74 धावेचं आव्हान आहे. मोठी खेळी करावी लागेल, सुरुवात गोड करावी लागेल म्हणजे शेवट गोड होईल. मात्र सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या घेरवरती करत असताना पुन्हा एकदा ऑफ कट वारंवार चेंडूवरती मी म्हणेल जादूची बोटं फिरवली जातात. वारंवार चेंडूला वळण दिलं जातं आणि आपण पाहिलं ज्या पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग ठेवलं जातं. इथे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. म्हणूनच की काय वारंवार गणेश कारंडे हे नाव वारंवार मैदानामध्ये गाजत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ कट होता. सावधान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फेकी चुकीची होते मात्र एक धाव रोखू शकत नाहीत आणि या एका धावेनंतर धावसंख्या पहिल्या घेरवरती पुन्हा एकदा जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर सिंगल्स. पुन्हा एकदा मोठा फटका येतो, बॅटच्या रडामध्ये येतोय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, बॉल कॅरी करतोय मात्र ती लाईनअपच्या बाहेर जाऊन पंचांचा इशारा येतोय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार आणि या षटकारानंतर नक्की धावसंख्या आकार घेईल, उकार घेईल, थोडीशी सजवली जाईल आणि धावसंख्या पाहतोय 16 या आकड्यावरती. घेर चेंज नक्की केलेला आहे. तिथे रोहिदास आपण पाहतोय बॅटच्या रडामध्ये आलेला चेंडू होता आणि रोहिदासला या टप्प्यावरती नक्की रोहिदासचा फेवरेट स्ट्रोक आपण पाहिला तिथे सादर केला. लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होतो, फसला जातोय क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर उसळी देण्यामध्ये थांबवतोय चेंडूला. आधीच चेंडू तिथे टप्पा झाला मात्र तदनंतर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर पूर्ण केलं जातंय आणि एक धाव मैदानामध्ये कंप्लीट होते. तोपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. या 2 षटकानंतर धावसंख्या 18च्या घरामध्ये. 74 धावेपर्यंत मजल मारायची आहे. 12 चेंडू आत्ता देखील हातामध्ये आहेत मात्र या 12 चेंडूमध्ये ज्या पद्धतीने गणेश कारंडे या फलंदाजाने फलंदाजी केली आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये या फलंदाजाने अवघ्या 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 28 धावा ठोकल्या. त्या म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये. असंच मोठं धावसंख्येचं षटक घेऊन यावं लागेल, अशी धावसंख्या एका षटकामध्ये कुठावी लागेल आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन असताना बॉलिंग मार्क आपण पाहतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर हिरो प्रसाद. पहिलाच फटका आपण पाहिला, बॅकफुटला जाऊन पुल फटका तिथे सादर केला. मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न होता मात्र 2 धावसंख्या तिथे अडवू शकत नाहीत. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली तर 2 धावा तिथे कंप्लीट केल्या आणि या 2 धावेच्या रूपांतर स्कोर कार्डमध्ये होतं ते म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 अंतर अजून खूप लांब आहे कारण की 20 धावसंख्या आहे. मोठे फटकेबाजी करावी लागेल. अगदी आपण पाहिलं तर मिड विकेटचं क्षेत्र तिथे निवडलं होतं. मोठे फटके मारण्याचा मानस तिथे आहे फलंदाजाचा मात्र तो उधळून लावतोय. चेंडूवरून जादूची बोटं फिरवतोय. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, कोन बदलतोय, दिशा बदलतोय, प्रवाह बदलतोय, मार्ग बदलतोय, फसवतोय तिथे फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फसला जातोय. मी म्हणेल परीक्षा घेतोय गोलंदाज प्रसाद आणि या परीक्षेमध्ये फेल होतोय. येणारा प्रत्येक चेंडूवरती प्रश्न विचारला जातोय, प्रकट आणि तिखट मारा केला जातोय. वेग कमी आहे या गोलंदाजाकडे. मी नेहमी सांगत होतो तुम्ही वेग कमी असला तरी तुम्ही कुठल्या दिशेला गोलंदाजी टाकताय, कुठल्या लाईनवरती गोलंदाजी टाकताय, कुठल्या टप्प्यावरती टाकताय हे महत्त्वाचं आहे. त्याच टप्प्यावरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी होते मात्र दुसरी धाव लगेचच कंप्लीट केली जाते. तिथे आपण पाहिलं जिथे एक धाव होती बॉल हातातून सुटला आणि लगेच दुसऱ्या धावेसाठी कॉल आला. रिॲक्शन आपण पाहिली तर चित्त्याच्या चपळाईने दुसरी धाव कंप्लीट झाली. तर या 2 धावेनंतर धावसंख्या 22च्या घरामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली. फेकी आपण पाहतोय बॉलर एंडकडे केली जाते.
आणि या फेकीनंतर एक धाव कंप्लीट झाल्यानंतर दुसरी धाव देखील थांबवली जाते. मैदानामध्ये आपण पाहतोय आत्तापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धाव संख्या 23च्या घरामध्ये. मी म्हणेल गोलंदाज प्रसाद, गोलंदाज गणेश आणि प्रशांत आत्तापर्यंत ही धाव संख्या रोखण्यामध्ये फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात, हात बांधून ठेवलेत फलंदाजाचे. 74 धावसंख्या विजयी ठेवले. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसवलं जातं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर इथे खेळलं जाते फलंदाजासोबत, तिथे गोलंदाज प्रसाद फलंदाजाच्या मनातील फटका आधीच ओळखतोय की काय, आणि तदनंतर लाईन आणि टप्पा चेंज करत असताना तिसरं षटक देखील संपलेला. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23च्या घरामध्ये 23. 6 चेंडू 51. मुश्किली नाही नामुमकिन असं म्हटलं जातं. मात्र क्रिकेट आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आपण पाहतोय. शेवटचं 6 चेंडू 51 धावा, 51 धावा 6 चेंडू. ऐकायला देखील गणित थोडंसं अवघड वाटतंय, डोंगर थोडासा मोठा वाटतोय, मात्र क्रिकेट आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होईल. फलंदाज आपण पाहिले तर पहिली धाव एकदम आरामामध्ये घेत आहेत. रस्ता अजून लांब आहे माहिती पडलंय, मात्र मी नेहमी सांगत असतो प्रयत्न ही ते सुरुवातीपासून करायला हवा होता. इथे प्रयत्न इथे झाला नाही मोठ्या फटक्यांसाठी. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि गोलंदाजाचं हत्यार बाहेर काढलं. म्हणूनच सर या क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना मान आहे, एक सचिन तेंडुलकर, दुसरं परफेक्ट यॉर्कर. हे वीरेंद्रजी सेहवाग यांचं वाक्य होतं. तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहिलं तर तयार होते तिसऱ्या चेंडूसाठी. पंचांवरती दबाव टाकला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. तिथे फलंदाज आपण पाहिलं तर मैदानामध्ये आपल्या जागेमध्ये स्थिर आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24. 3 चेंडू 50 धावा. सुरुवात इथे सुरुवातीपासून करायला हवी होती. म्हणून मी वारंवार सांगत असतो शेवटच्या क्षणाला सुरुवात इथे केली जाते. जेव्हा पिकं जळून गेल्यानंतर आलेला पाऊस, वेळ गेल्यानंतर पडलेला विचार, सामना हातातून जात असताना आलेले षटकार आणि चौकार कधीही कामाचे नसतात. इथे सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च झाल्या. ते षटक घेऊन आला होता प्रशांत. दुसरं षटक पाहिलं गणेशचं, 13 धावा खर्च झाल्या. तिसरं षटक प्रसाद आपण पाहिलं तर 5 धावा खर्च झाल्या. इथे कुठेतरी फलंदाज बॅकफूटवर गेले आणि तदनंतर विजयावरती आपलं वर्चस्व दाखवत असताना संघ पाहतोय तो म्हणजे स्टार 11 चिखली हा संघ. मागच्या मॅचमध्ये चिखली या संघाचा विजय दिंडी पार पाडली ती म्हणजे प्रसाद याने. मॅन ऑफ द मॅच होता, मागच्या मॅचचा हिरो तो होता. म्हणूनच की काय या मॅचमध्ये चिखली या संघाने आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने 74 धावाचं आव्हान ठेवलं. सामना इथे समाप्त होत आहे, 4 षटकांचा खेळ संपतोय आणि स्टार 11 चिखली संघ ही जे इथे विजेता होतोय. तर विजयी संघाचं हार्दिक 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 आभार आहे, कौतुक आहे. मात्र किरुंडे संघ हार्ड लक बॅड लक. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा.